हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनेल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ. तर त्यामध्ये तुम्हाला मी आज फेरीबोटबद्दल सांगणार आहे. जेव्हा आम्ही सुट्टीमध्ये माझ्या बहिणीकडे गोव्याला फिरण्यासाठी गेले होतो तेव्हा तिथे मी फेरीबोटमध्ये बसले होते. तर ही फेरीबोट बद्दल मला तेव्हाच कळाले. तरी या फेरीबोटचा उपयोग काही मोठ्या जड वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी करतात. तसेच ह्या फेरीबोटमधून चारचाकी किंवा टू व्हीलरसुद्धा लोक घेऊन जातात. तर आम्ही त्यावेळेस फर्स्ट टाईमच बसले होतो. तर आम्ही आमची गाडी हळूहळू या फेरीबोटमध्ये चढवली आणि ते एका साईडला लावून बाजूला उतरून आम्ही गाडीतून बाजूचा मंजर पाहत होता. तर तुम्ही पाहू शकता की आम्ही आमची गाडी कशी हळूहळू पाण्यामधून म्हणजे त्या बोटीमध्ये चढवत होतो. आणि माझे मिस्टर फर्स्ट टाईमच अशी बोटीमध्ये गाडी नेत होते, त्यामुळे त्यांनाही अनुभव नसल्यामुळे ते पण थोडे हळूहळू घेऊन जातच होते. तर माझी मुलं आणि आम्ही खूप 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 म्हणजे खूप खुश होतो, कारण की फर्स्ट टाईम असा नाईट व्ह्यू आम्ही बोटीतून पाहणार होतो. तर तुम्ही पाहू शकताय की कडेचा व्ह्यू किती छान आणि खूप असे लाईटिंग आणि मस्तच दिसत होता. तर मोबाईलमधून एवढं तुम्हाला क्लिअर दिसणार नाही, पण आम्ही जेव्हा प्रत्यक्षात पाहत होतो तेव्हा तो मंजर काही वेगळाच होता. तर ही बोट फ्री ऑफ कॉस्ट असते, म्हणजे या बोटमध्ये बसण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा तिकीट्स वगैरे आपल्याला काढावे लागत नाहीत. त्यामुळे बोटमध्ये इतकी फुल्ल गर्दी झालेली असते की सर्व लोक या बोटीमध्ये बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, किंवा काही लोक फक्त या नाईट व्ह्यूचा मजा घेण्यासाठी या बोटीमध्ये प्रवास करतात. तर आम्ही देखील त्यातलेच एक जण होतो. आम्हाला देखील असंच नाईट व्ह्यू पाहण्यासाठी या बोटीमधून जायचे होते. त्यामुळे आम्ही सर्वजण या बोटीमध्ये बसून सगळं व्ह्यू पाहत होतो. तर या पाण्यामध्येच गोव्यामधले म्हणजे तुम्हाला माहितीच असेल गोव्यामध्ये कसिनो किती फेमस आहेत. तर या पाण्यामध्येच कसिनो होते. तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे असे वेगवेगळ्या आकारामध्ये कसिनो त्यांनी तयार केले होते. काही बोटीच्या आकारामध्ये होते, तर काही फिशच्या आकारामध्ये असे वेगवेगळ्या आकाराचे त्यांनी कसिनो बांधले होते. तर हा तुम्हाला दिसतच असेल एक मॅजेस्टिक प्राईड कसिनो म्हणून आहे. तर ते कसिनो पाहून असं वाटत होतं की आपण त्या कसिनोमध्ये जाऊन एन्जॉय करावा वगैरे. खरं आमच्याकडे एवढा टाईम नसल्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही. त्याचबरोबर आमच्यासोबत लहान मुले होती, त्या बच्चा कंपनीनं घेऊन ते अलाव नसल्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही. त्यामुळे आम्ही तो विचार सोडूनच दिला होता. तर तुम्ही पाहू शकता की कडेने पाण्यामध्ये किती छोट्या छोट्या बोटी पण आहेत आणि गर्दी बघा ह्या कसिनोमध्ये. इथे पण कसिनो आहे, याचं नाव मला आता व्यवस्थित दिसत नाही आहे, पण तो एक कसिनोच होता. आणि तुम्ही पाहू शकता तिथे माणसं पण आहेत, सगळं म्हणजे बोटीतून बघत आहेत व्ह्यू सगळा. तर मला हे पण माहीत नव्हतं की कसिनोमध्ये लेडीजला पण एंट्री असते, पण मला माझ्या सिस्टरने सांगितले की कसिनोमध्ये लेडीज आणि जेंट्स दोघांनाही एंट्री असते. त्यामुळे मला हे फर्स्ट टाईमच तेव्हा कळालं. तेव्हा मी खूप म्हणजे असं म्हणजे मला वाटलं नव्हतं की असं लेडीजला वगैरे जाऊ वगैरे देत असतील. म्हणजे असं टी व्हीत वगैरे पाहिलं होतं की कधी असं, म्हणजे जास्त ओळखीचं नसल्यामुळे काय माहिती आता जाऊ देतात की नाहीत. कोणी पाहिलं आहे तर तुम्ही गेला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि सांगा काय काय असतं कसिनोमध्ये. तर तुम्ही तिथे पाहू शकता की ब्रिज पण आहे, त्याच्यावरचे लाईटिंग्स वगैरे तुम्हाला दिसत असतील. आणि छोटे छोटे बोट येत आहेत. पाणी म्हणजे असं रात्रीचा नजारा असल्यामुळे एकदम मस्तच वातावरण वाटत होतं. आणि आम्ही एवढे प्रवास करून आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचलो होतो. तर फेरीबोट थांबल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गाडीत न बसता तसेच सर्वजण बाहेर पडून आलो, आणि मिस्टरांनी गाडी हळूहळू मागे आणत आमच्यापाशी येऊन थांबवली. तर तुम्ही बघू शकता इथे गाडी कशी बाहेर आणतायत बोटीमधून, आणि बाकीचे अदर लोक पण त्यांच्या गाड्या घेऊन पुन्हा त्या बोटीमध्ये चढत आहेत. आणि गाडी आल्यानंतर आम्ही आमच्या गाडीत बसलो, आणि मग परत त्यानंतर मासे खरेदी केले आणि घरी गेलो. तर एवढं म्हणजे तसं आम्ही बघता अर्धा तासच त्या बोटीमध्ये होतो, पण पूर्ण व्ह्यू बघून आम्ही खूप म्हणजे छान वाटले आम्हाला. तर तुम्ही पण जाऊन एकदा नक्कीच. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्यामुळे.